त्या अरविंदच्या घरी संजय राऊत तुमचा एक माणूस का नाही गेला? त्याच्या शव यात्रेवर सुद्धा दगडफेक. आणि माझा आरोपच आहे की ही मॉब लिंचिंग आहे, मुंबईतली पहिली मॉब लिंचिंग, शहरातली मॉब लिंचिंग आहे. मॉब लिंचिंग म्हणजे काय? एका जमावाने स्वतःच पनिशमेंट, त्या ठिकाणी शिक्षा द्यावी, कायदा हातात घेऊन त्याला मॉब लिंचिंग म्हणतात. ही व्याख्या आहे मॉब लिंचिंगची. अरविंदच्या केसमध्ये काय झालंय? अरविंदच्या केसमध्ये तो एका अनधिकृत बांधकामाची तक्रार करतो. तू तक्रार का केलीस म्हणून हिरवी पल्लावर उठते. त्याला आणि त्याच्या मित्रांना मारतात, कायदा हातात घेतात, जणू काही शिक्षा द्यायचा अधिकार त्यांनाच आहे. तो अरविंद आणि त्याचे सहकारी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करतात. तू पोलीस स्टेशनमध्ये का गेला? निर्णय करण्याचा अधिकार आम्हाला आहे, तो जमाव ठरवतो. हा हल्लू पल्लू टल्लू जी आहेत आणि मग ते त्याचा खून करतात. ही मॉब लिंचिंग आहे. ही सगळी मंडळी आता गप्प काय आहेत? अरविंदच्या मॉब लिंचिंगवर केवळ आरोपींची नावं अल्लू, रफिक, जुमन ही आहेत म्हणून गप्प आहेत का? आणि म्हणून संजय राऊत आणि उद्धवजी, तुमची जी भूमिका देवेंद्रजींच्या विरोधामध्ये निपटवून टाकण्याची आहे तो यातलाच एक भाग आहे, वेगळी घटना नाहीये. ही एक साखळी आहे. तिथे योगीदास शिंदेचा खुनी दाऊद, इथे अरविंदचे खुनी हे सगळी मंडळी. आणि मग दुसऱ्या दिवशी उद्धवजी म्हणतात की गृहमंत्र्यांना मी निपटून टाकीन, तू किंवा मी. कोणाला बळ देण्यासाठी? या हिरवा पल्लावळीला बळ देण्यासाठी तुम्ही मुंबई गिळंकृत करा, हे उभाटा सेनेचं म्हणणं. आणि पोलीस आणि गृहमंत्र्यांना मी त्या ठिकाणी गिळंकृत करतो. हे खेळ चालू देणार नाही. तुमचं आव्हान स्वीकारलंय, थेट स्वीकारलंय. मुंबई आज सुरक्षित करू देणार नाही. मुंबई आणि मुंबईकर सुरक्षित करण्याचं अभियान हे आम्हीच करू. मुंबईकरांच्या बरोबर आम्ही उभे राहू. आणि हिंदुत्व ही आमची कातडी आहे. तुमच्यासाठी शर्ट असेल, झब्बा लेंगा असेल, आमच्यासाठी ती कातडी आहे.